साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलढाणा शहरात प्लॉट्स, लेआउट, घर, रो हाऊस, फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत. बुकिंग सुरू आहेत. पोदार लेआउट, साधनाश्री नगर, खोंडेवाडी, जांभरुण लेआउट, श्री रामलल्ला नगर इथे बुकिंग सुरू आहेत. ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटल जवळ, पार्लेवार बिल्डिंग समोर, बुलढाणा. आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर, कार्यकारी संचालक. फोन नंबर 7385 46 66 66. नांदुरा येथील लुटमार प्रकरणी 14 आरोपींवर लावला मकोका. जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी दिली माहिती. आरोपींकडून लाखोंचा मुद्देमालही केला हस्तगत. जिल्ह्यातील 3 चोरी व लुटमारीच्या प्रकरणांचा पोलिसांनी लावला छडा. जिल्ह्यातील 3 महत्त्वाच्या लुटमारीच्या व चोरीच्या प्रकरणांचा छडा लावण्यात बुलढाणा पोलीस दलाला यश आले असून पोलिसांनी या प्रकरणांमधील आरोपींना गजाआड करून त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. कॉपरची तार देण्याच्या बहाण्याने नागपूर येथील व्यापाऱ्याला नांदुरा शिवारात बोलावून त्याच्याकडून तब्बल 9 लाख रुपयांचा मुद्देमाल लुटण्यात आला होता. या प्रकरणात पोलिसांनी पूर्वी 3 आरोपींना गजाआड केले होते. त्यानंतर चौकशी दरम्यान या प्रकरणी आणखी 11 आरोपींना गजाआड केले असून या सर्वांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे व त्यांच्याकडून जवळपास 7 लाख रुपयांचा ऐवजही हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सुलतानपूर व सिंदखेड राजा येथील ज्वेलर्सला लुटल्या प्रकरणीही पोलिसांनी यशस्वी तपास करत आरोपींना अटक करून त्यांच्याजवळूनही मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर विश्व पानसरे यांनी आज 22 जानेवारीला BCCNशी बोलताना दिली आहे. आपण सगळे जाणताच की पोलीस नांदुरा येथे आम्ही एक गुन्हा दाखल केला होता 523/2024 कलम 310(2), 317(3) भारतीय न्याय संहिता. त्यानुसार गुन्हा दाखल करता एका व्यापाऱ्याला अज्ञात आरोपींनी अज्ञातस्थळी बोलावून तिथे नांदुराच्या हद्दीमध्ये नांदूर त्यांना बोलावून त्यांना कॉपरचं त्यांना स्क्रॅप देतो स्वस्त दरामध्ये तांब्याचं अशी त्यांना आम्ही टाकून त्यांना बोलावून त्यांच्याकडून त्यांची फसवणूक केली होती. त्यांच्याकडून पैसे लुटले होते. 9,10,000 रुपये असा त्यांचा मुद्देमाल त्यांनी चोरून नेला. त्या गुन्ह्यामध्ये आम्ही प्रमुख 3 आरोपी अटक केले. त्यानंतर आणखी आम्ही 11 आरोपी अटक केले त्या गुन्ह्यामध्ये आणि त्यांच्याकडून त्या गुन्ह्यामध्ये आम्ही कालांतरानं MCOC मोक्का लावला आणि मोक्या अंतर्गत आम्ही एवढे आरोपी अडकवून पहिले 3 नंतर 11 14 टोटल आरोपी आणि त्याच्यामध्ये 7,25,000 रुपयाचा आम्ही मुद्देमाल आम्ही हस्त केला. 7,25,000 रुपयाचे सोनं, नगदी 15,000, मोबाईल 6 नग आणि 3 मोटरसायकल असं आम्ही 7,25,000 रुपयाचा मुद्देमाल आम्ही त्या गुन्ह्यामध्ये हस्तगत केला आहे. दुसरा गुन्हा आमचा पोलीस स्टेशन लोणारचा. आपण सगळे जाणताच की एक सराफा व्यापारी होते, व्यवसाय होते तिथले लोणारचे, सुलतानपूरचे. ते सुलतानपूरहून लोणारला येत असताना त्यांना एका ठिकाणी त्यांना 2 लोकांनी मागून बाईकमध्ये येऊन त्यांना लुटलं होतं. त्या आरोपींना आम्ही अटक केलेला आहे. त्यांच्याकडनं आम्ही 15,72,000 रुपयाचा माल आपण 15,72,300 अशी आपण सोनं आपण त्यांच्याकडं जप्त केलं आहे. तिसरा गुन्हा आपण सिंदखेड राजाचा. त्याच्यामध्ये आहे. त्याच्यामध्ये एक ज्वेलर्सचं दुकान होतं, त्या स्नेहल ज्वेलर्स. त्या दुकानाला मागच्या बाजूला भिंतीला भगदाड पाडून ते दुकान लुटण्यात होतं. त्याच्यामध्ये आम्ही त्यातले आरोपी अटक केला आहे. त्यांच्याकडनं 22,05,000 इतक्या रुपयाचा आपण माल पण त्यांच्याकडनं हस्तगत केला आहे. हे 3 गुन्हे आपण उघडकीस झाले. एक महत्त्वाचे गुन्हे होते. खूप काळापासून आम्ही यांचा तपास करत होतो आणि आरोपींचा शोध घेत होतो. अनेक वेळा आम्हाला काही लीड्स मिळाल्या, पण त्या लीड्स काही लीड्समध्ये आमच्या चुकीच्या ठरल्या. काही पुन्हा आम्ही त्याच्यामध्ये तपास केला, फेर तपास केला. अनेक संशयित आरोपींचा आम्ही माहिती घेतली, गुप्त बातमीवर लावले, इलेक्ट्रॉनिक सर्व्हेलन्स लावलं आणि आमच्या LCBच्या टीम्सनी टीम्स आम्ही वाढवल्या त्याच्यामध्ये गुन्हा उघडकीस आणण्यासाठी. आणि आमचे PI LCB श्री अशोक लांडे साहेब यांनी आता अत्यंत भरीव आणि मोलाची कामगिरी करून हे 3 गुन्हे उघडकीस आणलेले आहेत आणि एका गुन्ह्यावर आपण मोक्का लावले आहे. त्यामुळे आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीला आता चांगलाच आळा बसेल याची मला खात्री आहे. 3 गुन्ह्यामध्ये किती आरोपी अटक केले आपण, किती माल जप्त केला आहे? 1 मिनिट. 3 गुन्ह्यांमध्ये आपण 17 आरोपी अटक केले आहेत आणि सर्व आरोपींकडून आपण 3 गुन्ह्यांमध्ये मिळून एकूण 45 लाखाचा आपण माल हस्तगत केला आहे. मुद्देमाल आपण हस्तगत केला आहे. पुन्हा घेऊ.